नमस्कार. सिंपल लिव्हिंग ह्या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आज ना आपण फुगलेल्या थालीपीठांची रेसिपी बघायची. फुगलेल्या थालीपीठांना धपाटे असं सुद्धा म्हटलं जाते. ते कसे करायचे ना ते आता आपण बघूया. आपण ना आता डायरेक्ट थालीपीठाचं पीठ करायला घेऊया. हे सगळं आपलं साहित्य आहे थालीपीठासाठी लागणार. त्यामध्ये हे गव्हाचं पीठ जे मी 2 वाट्या घेतलेलं आहे, बरोबर 2 वाट्या. त्यानंतर जर गव्हाचं पीठ आपण 2 वाट्या घेतलेलं आहे तर त्याचं निम्म म्हणजे 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि त्याच्यापेक्षा पाव वाटी घेतलेलं आहे आपण डाळीचं पीठ. हे लाल तिखट घेतलेलं आहे मी 1-1.5 चमचा. हे आपल्या आवडीप्रमाणे घ्या. तिखट जर जास्त हवं असलं तर जास्तही घेऊ शकताय. त्यानंतर ही धनापूड, जिरापूड, पांढरे तीळ, बडीशेप घालायचे हिरव्या रंगाची, छान लागते हे पण मध्ये मध्ये. त्यानंतर ओवा जो आपल्याला हातावर थोडासा क्रश करून घालायचं. मीठ अंदाजे. त्यानंतर हिंग. हे मी कोथिंबीर, मिरची, लसूण आणि जिरे ह्याचं वाटप केलेलं आहे. त्यानंतर ही बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर. तेल कडवून घेतलेलं आहे, एक पळीभर म्हणा. ते आता आपण ह्याच्यावर घालून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे थालीपीठ अगदी खुसखुशीत होतात. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता हे आपण पीठ आहे ना हे हाताने असं करून घ्यायचंय, ज्याच्यामुळे आपण तेलाचं जे घातलेलं आहे ना मोहन ते ह्यामध्ये एकसारखं सगळीकडे लागेल. आणि हा रंग आहे ना पिठाचा, जे आपण मसाले घातलेले आहेत त्याचा रंग सगळा बाहेर येतो व्यवस्थित असा. आता ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला ना जास्त नरम नाही करायचंय, त्यामुळं पाणी अगदी जपून थोडं थोडं करून घाला आणि बघत बघत पीठ मळा. जरा घट्ट ठेवायचं पीठ, कारण आपल्याला ही थालीपीठ आहेत ना ही तेलावर लाटायची आहेत. त्यामुळे जास्त एकजीव करा, चांगलं घट्ट मळा, छान थालीपीठ होते. आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. हे बघा, साधारण अशा पद्धतीनं मी मळलेलं आहे. चांगलं एकजीव करायचं, पण जास्त मऊ करायचं नाही, घट्ट ठेवायचं. आता आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया. आता आपलं पीठ जवळजवळ 10-15 मिनिटं आपण थांबलोय. त्यानंतर आता आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे थालीपीठ करण्यासाठी. साधारण आपण पुऱ्या करतोय ना त्या पद्धतीनेच गोळे करून घ्यायचे आपल्याला. आणि मग तेल लावून आपल्याला आता हे गोळे लाटून घ्यायचे. थोडंसं लाटण्याला पण तेल लावायचं आणि अशा पद्धतीने लाटायचं. हे जास्त पातळ लाटायचे नाहीत, कारण ही फुगलेली थालीपीठ म्हणतो याला आपण. त्यामुळं ही फुगली पाहिजेत. जास्त पातळ गेली की ती फुगत नाही. अशा पद्धतीनं ते लाटायचं. आता आपण हे थालीपीठ तेलात सोडूया. अशा पद्धतीनं आपली फुगलेली थालीपीठं तयार झाली आहेत. ही थालीपीठं तळताना ना हाय फ्लेमवरच तळा, कारण त्यामुळे ती पटकन टम्म अशी फुगली जाते. ही दह्याबरोबर खूप छान लागते. दही धपाटे असं त्याचं कॉम्बिनेशन आहे. पण तुम्हाला जर चहा बरोबर संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्याला आणि प्रवासात सुद्धा न्यायला ही थालीपीठं अतिशय मस्त आहेत. तुम्ही त्याचा उपयोग त्या पद्धतीनं खूप छान करू शकता. तर तुम्ही अशाच पद्धतीनं मस्त अशी थालीपीठं करा आणि मस्त मस्त अशा कमेंट्स मला द्या. थँक्यू.